आबीर माऊली. अहो झोपा की शांतपणे. डोळे बघा कसे झालेत, पिंगाळलेत. एवढी दिवसभर पायपीट करून थकला असाल, झोपा. नाही, मला अजिबात कंटाळा आलेला नसतो बघा, आणि झोप सुद्धा आलेली नसते. तुम्ही मला सारखं सारखं का झोपायला सांगत असताना मला चांगलंच समजत असतं. काय समजतंय तुम्हाला, सांगा. मला समजत असतं तुमचा काहीतरी नक्कीच प्लॅन असतो बघा. प्लॅन कोणता? सगळ्यात आधी मला सांगा, ते गुंडच्या ओवीला घेऊन जात होते, जेव्हा तुम्ही तिथे अचानकच कशा आले असतात म्हणतो मी. असा अवतार कुठून घेतला असतो तुम्ही रस्त्यावर? अहो माऊली, मी सगळीकडे असतो, सगळीकडे फिरतो, माणसांच्या भक्तांच्या हाका ऐकत. फिरत असता म्हणजे नेमकं काय काम असतं तुमचं? अहो माझं काम एकच, लेकरांच्या भक्तांच्या हाकेला धावून जाणं. ते जेव्हा संकटात असतील, अडचणीत असतील, तेव्हा त्यांना मदत करणं. भक्तांची सेवा? हा. कोणाच्या भक्तांची? आबीर माऊली, तुम्हाला किती प्रश्न पडतात हो? हा, मला अजून एक प्रश्न विचारायचा असतो बघा तुम्हाला. हो आबीर माऊली, मी समजा तुम्हाला म्हणलं की नका विचारू प्रश्न, तुम्ही शांत थोडीच बसणार आहेत, विचारा. मला सांगा, मगाशी तर गाडी बंद होती ना, मग तुम्ही गाडी चालू केल्यावर आपोआप कशी चालू झाली असते म्हणतो मी? असा कोणता जादूचा मंत्र वापरला असतो तुम्ही? हा, मला पण तेच प्रश्न पडला बरं का माऊली, गाडी चालू कशी झाली? मला असं वाटतं ना की तुमची जी इच्छाशक्ती आहे ना, त्या इच्छाशक्तीमुळे गाडी चालू झाली. अजिबात नाही, मला तर तुमच्यावर डाऊट येत असतो बघा. ही गाडी चोरीची असणार, आधी तुम्ही काहीतरी गडबड करून या गाडीला बंद पाडला असणार, आणि नंतर हिरो बनायचं नाटक केलं असणार बघा तुम्ही. बर का आबीर माऊली, अहो कृष्णाला सुद्धा माखन चोर म्हटलंय, पण लाडानी, प्रेमाने. काय झालं? गाडी का बंद पडली असते? माऊली, आता मी काही करू शकत नाही. का? मगाशी तर तुम्ही बोलत होतात मी जगातलं सगळं दुरुस्त करू शकतो म्हणून, मग आता काय झालं? अहो जगातलं सगळ्या गोष्टी मी दुरुस्त करू शकतो, पण गाडीतलं पेट्रोल संपलं तर मी काय, कुणीच काही करू शकत नाही माऊली. आता